नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याची वाट खूप शेतकरी पाहत होते। त्या खूप शेतकऱ्यांना लोकलाईटच्या माध्यमातून असो, पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून असो, सर्व शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर पडलेले आहेत। उर्वरित काही ज्या शेतकऱ्यांचे पैसे राहिलेले असतील, ज्या जिल्ह्यामध्ये अजून पोस्ट हार्वेस्टचे वाटप झालं नसेल, तर ते पोस्ट हार्वेस्टचं वाटप ही होऊन जाईल। परंतु महत्त्वाची गोष्ट सर्व शेतकरी कमेंट करून विचारत आहेत, सध्या क्लेम स्टेटस आहे, या क्लेम स्टेटसमध्ये खूप बदल होत असल्याचे दिसत आहे। क्लेम स्टेटसमध्ये 28 तारखेला बदल झाला, 3 सप्टेंबरला बदल झाला, परत 6 सप्टेंबरला बदल झाला आणि आता जो बदल झाला आहे तो वेगळाच बदल झाला आहे। तो म्हणजे खूप शेतकरी म्हणत होते की यील्ड बेस 0 दाखवत आहे, पीक विमा मिळेल का नाही, अशा खूप जणांच्या तक्रारी होत्या। आणि आता जे 6 सप्टेंबर नंतर 9 तारखेला एकदा स्टेटस बदललं आहे आणि ते म्हणजे आता खरीप हंगाम 2024 नंतर रब्बी हंगाम 2024 असो, खरीप हंगाम 2024 असो, इतर जे पीक विम्याचे स्टेटस आहे त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे दिसत आहे। आणि हे महत्त्वपूर्ण बदल म्हणजे आता तिथं क्लेम कॅल्क्युलेटेड अवेटेड असं दाखवत आहे, क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे। या अगोदर त्या ठिकाणी यील्ड बेस होतं, यील्ड बेस कुठं गेलं, परत तिथं रक्कम 0 होती, ते 0 पण दिसत नाही आहे। अगोदर क्लेम स्टेटसची तारीख होती, ते पण दिसत नाही आहे। या पूर्ण कन्फ्यूजमध्ये पूर्ण शेतकरी सध्या अडकलेला आहे आणि त्याला कळत नाही की नेमकं ही भानगड काय झाली आहे। आणि याबाबतची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत तात्काळ पोचले जातील। शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम 2024चे सध्या क्लेम स्टेटस खूप जिल्ह्यामध्ये बदललेले आहेत। महत्त्वपूर्ण म्हणजे खरीपचं स्टेटस बघून काही शेतकरी कंटाळले असतील, त्यांचं स्टेटस बदललेलं नसेल, त्यांचंही स्टेटस बदललं जाणार आहे। स्टेटसमध्ये वेळोवेळी बदल केला जात आहे, परंतु आता जो बदल झाला आहे याचा नेमका अर्थ काय हा खूप शेतकऱ्यांना समजत नाही आहे। त्याबाबतचा व्हिडिओ आपण यासाठी घेतला की कन्फ्यूज झालेले शेतकरी नेमकं पुढे का होणार, पीक विमा मिळणार का, तर शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून जाईल। आपण स्टेटस बघितल्यानंतर यील्ड बेस दाखवत होतं, परंतु त्या ठिकाणी आता यील्ड बेसच्या ऐवजी क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे। याचा अर्थ काय आणि अमाऊंट नॉल दाखवत आहे। मग हे नेमकं काय समजून घ्यायचं, म्हणजे शेतकऱ्यांनी आता काय समजायचं, तर शेतकरी मित्रांनो, मुख्यत्वे करून तुमचा जो पीक विमा होता तो यील्ड बेसचा होता, जे स्टेटस जे आता दाखवत होते तो यील्ड बेसचा होता। आणि सहसा यील्ड बेसची रक्कम ही उत्पन्नावर आधारित पीक विमा यील्ड बेसची रक्कम मिळते। आणि हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल की यील्ड बेसचा काही जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार नाही, काही जिल्ह्यामध्ये मिळेल। परंतु यील्ड बेस गायब झाल्यामुळं शेतकरी कन्फ्यूज झाले की नेमकं हे काय झालं, आता कॅल्क्युलेशन चालू झाले का, तर शेतकरी मित्रांनो, त्याचं कॅल्क्युलेशन अजून चालू झालेलं नाही आहे। कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही अवेटेड आहात, म्हणजे तुम्ही जे यील्ड बेस आहे त्या यील्ड बेसमध्ये जे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, तर तुमची आता कॅल्क्युलेशन करण्याच्या प्रक्रियेला तुम्ही वेटिंगवर आहात आणि ती प्रक्रिया तुमची लवकरच होऊन जाणार आहे। तुम्हाला लक्षात घ्या, तुमची कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। तुम्ही अजून पात्र आहात का विम्यासाठी अपात्र आहात हे गणलं गेलेलं नाही आहे। तुमचं फक्त आता सध्या कॅल्क्युलेशन करण्याच्या प्रतीक्षेत आहोत। आता ह्याच्यानंतर स्टेटसमध्ये बदल काय होईल, कॅल्क्युलेशन अवेटेड सध्या दाखवते, त्याच्यानंतर तुमचं नंतर क्लेम स्टेटसमध्ये बदल आता याच्या टप्प्यामध्ये कोणकोणते होणार आहेत याची माहिती तुम्हाला देतो। कॅल्क्युलेशन अवेटेड, ह्याच्यानंतर जो टप्पा येईल स्टेटस अपडेट झाल्यानंतर क्लेम कॅल्क्युलेशन, याच्यानंतर जे स्टेटस बदलेल त्याच्यानंतर क्लेम कॅल्क्युलेशन येईल। जर आता हे क्लेम कॅल्क्युलेशन केव्हा येईल, क्लेम कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुमचं तिथं रिजेक्ट तरी येईल किंवा ॲप्रूव्हल तरी येईल। त्यामुळं आता उत्सुकता आहे,
ज्या शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवते त्यांची त्याची उत्सुकता आहे की आता हे पुढे काय येणार. तिथं काय काय येऊ शकतं, क्लेम कॅल्क्युलेशन येऊ शकतं. आता अवेटेड आहे, तुम्ही प्रतीक्षेत आहात की तुमचं कॅल्क्युलेशनची प्रक्रियेसाठी तुम्ही प्रतीक्षेत आहेत. आता क्लेम कॅल्क्युलेशन प्रक्रिया म्हणजे नेमकी काय आहे की आता जो उत्पन्नावर आधारित तुमचा जो पीक विमा आहे, आता विमा कंपनी राज्य शासनाकडून किंवा कृषी विभागाकडून माहिती घेण्याच्या प्रक्रियेत आहे की तुमचं पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा असल्यामुळं ज्या सालचा हा पीक विमा आहे त्या सालामध्ये उत्पन्न किती निघालेलं होतं, शेतकऱ्याचं उत्पन्न मायनसमध्ये गेलं का, किंवा उत्पन्नापेक्षा जास्त सरासरीच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न निघाले का, किंवा सरासरी उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न निघाले का, याची सध्या छाननी होईल. लक्षात घ्या तुम्ही, तुमचं त्या ज्या पिरियडमध्ये ज्या सीझनचं तुम्ही स्टेटस पाहत आहात त्यावेळेचं तुमचं आता क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे तुम्ही प्रतीक्षेत आहात की तुमचं क्लेम कॅल्क्युलेशनला घेतण्यात येणार आहे आणि तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन केलं जाईल. आणि क्लेम कॅल्क्युलेशन कसं केलं जाईल की तुमचं उत्पन्न कसं निघालेलं होतं, तुमच्या मंडळामध्ये तुमच्या पिकाचं नुकसान मायनसमध्ये गेलं का प्लसमध्ये आलं किंवा सरासरीमध्ये होतं, याची पूर्ण पाहणीची प्रक्रिया आता चालू झालेली आहे. त्यामुळं जो डाटा आता मंडळाकडून विमा कंपनीला येईल त्यानंतर क्लेमचं स्टेटस बदलेल. मग तिथं काय येईल, समजा तुमचं मायनसमध्ये उत्पन्न गेलेलं होतं, त्याने डाटा घेतला कृषी विभागाकडून आणि जर तुमचं मायनसमध्ये जर उत्पन्न गेलेलं असेल तर तिथं तुमचा क्लेम ॲप्रूव्हल म्हणून 100% येणार. त्याच्यानंतर अमाऊंट येणार, अमाऊंट ही दाखवली जाणार. ही प्रक्रिया पुढची आहे. आणि जर समजा तुमच्या उत्पन्नाच्या पुढे जरी सरासरी मंडळाचा जर अहवाल आला, जितकं सरासरी उत्पन्न असतं त्याच्यापेक्षा जास्त जरी उत्पन्न निघालं असेल त्या सालचं, तर तुमचा क्लेम रिजेक्ट केला जाऊ शकतो, तिथं विषय संपला जाऊ शकतो. आणि जर तुमचं मायनसमध्ये आलं तर क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरुवात होईल. क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरुवात झाली की तुमचं गणलं जाईल की तुमच्या मंडळामध्ये उत्पन्न किती झालं, उत्पन्न मायनसमध्ये होतं का प्लसमध्ये होतं, याचा पूर्ण आढावा घेतला जाईल. आणि त्याच्यानंतर क्लेम स्टेटसमध्ये महत्त्वपूर्ण बदल होईल. तो महत्त्वपूर्ण बदल म्हणजे क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया येईल. क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया झाल्यानंतर महत्त्वाचे 2-3 स्टेटस पुढे बदलणार आहेत. टोटल क्लेम अमाऊंट किंवा पेबिल क्लेम अमाऊंट ही प्रक्रिया त्या ठिकाणी येईल. महत्त्वाचे 2-3 बदल ह्याच्यामध्ये होणार आहेत. टोटल क्लेम बिल असेल किंवा अमाऊंटमध्ये जर सध्या 0 दाखवत असेल तर त्या 0 दाखवत असलेल्या क्लेममध्येही तुम्हाला पैसे दाखवले जातील. क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड सध्या दाखवतं आहे. क्लेम कॅल्क्युलेशन होईल आता याच्यानंतर. क्लेम कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा मंडळाचा अहवाल घेतला जाईल. अहवाल जर तुमच्यासारखा आला, शेतकऱ्याचं उत्पन्न मायनस झालं असेल तर तिथं तुम्हाला क्लेम कॅल्क्युलेशन ॲप्रूव्हल म्हणून येईल. परत पेबिल अमाऊंट येईल, अमाऊंटमध्ये रक्कम दाखवली जाईल व तुम्हाला पीक विमा मिळून जाईल. परंतु ज्यांचं उत्पन्न सरासरी मंडळामध्ये जर जास्त निघायला असेल त्या ठिकाणी तुमचं रिजेक्ट होईल. त्यामुळं आता पीक विमा मिळणार का नाही हा महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. आता तुम्ही स्टेटस जास्तीत जास्त लक्ष द्या. स्टेटस याच्यानंतर कधी बदलेल, क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया होईल. आता ह्याच्यानंतर अवेटेड झाल्यानंतर क्लेम कॅल्क्युलेशन सुरू होईल. क्लेम कॅल्क्युलेशन सुरू झालं की तुम्ही स्टेटस वेळोवेळी पहा की तिथे तुम्हाला ॲप्रूव्हल येते का रिजेक्ट येते हे पाहणं गरजेचं आहे. आणि तुमचं जर निकाल म्हणजे जर उत्पन्न आधारित पीक विमा जर द्यायचाच झाला तर मंडळाचं उत्पन्न मायनस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित क्लेम कॅल्क्युलेशन झाल्यानंतर ॲप्रूव्हल म्हणून दाखवेल, अमाऊंट दाखवायला सुरुवात होईल आणि ती अमाऊंट पेबिल अमाऊंट होईल आणि परत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पडून जाणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट जे खरीप 2024 असो, रब्बी हंगाम 2024 असो, याचे जे स्टेटसमध्ये बदल झालेत त्या बदलामध्ये ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. कारण माननीय देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 11 ऑगस्ट दिवशी सांगितलं की 2021, 22, 23, 24 जितका पीक विमा अडकलेला आहे त्या पीक विम्याची पूर्ण निपटारा करण्याचा आदेश आहे. त्यामुळे एकही पीक विमा त्याने आता मागे ठेवणार नाहीत. त्यामुळे जेवढे तुमचे स्टेटस आहेत जुने
तुम्ही स्टेटस चेक करा, त्याच्यामध्ये बदल होईल. हां, जर तुमचा पीक विमा अगोदरच जर मिळालेला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळण्याचा काही विषय नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा जर यील्ड बेसचा असेल किंवा इतर काय कारणाचा असेल व त्या कारणामुळे किंवा निधीअभावी जर पीक विमा तुमचा अडकलेला असेल तर ती महत्त्वाची गोष्ट आहे की आता तुम्हाला तो पीक विमा मिळून जाणार आहे. कारण राज्य शासनाचा दुसऱ्या टप्प्याचा हप्ता येणार आहे. त्या अगोदर स्टेटसमध्ये महत्त्वपूर्ण बदल होतील. आता पुढील 2 ते 3 दिवसामध्ये अजून स्टेटस बदलतील. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचं क्लेम स्टेटस अवेटेड दाखवत आहे त्यांनी कंटिन्यू स्टेटसकडे लक्ष ठेवा. चेक करत राहा की परत काय बदल होतो का. परत काय बदल झाला तर तात्काळ मला कमेंट करून निश्चित सांगा की अजून बदल झाले. आता बदल कोणाचे होणार आहेत? ज्यांचं आता मंडळाचं उत्पन्न जर मायनसमध्ये असेल तर त्यांचं निश्चित बदल होईल. तिथं अमाऊंट दाखवायला सुरुवात होईल किंवा क्लेम कॅल्क्युलेशन होईल. आता हे 2-3 टप्पे आहेत. 2-3 वेळेस स्टेटस बदलू शकतं आणि अमाऊंट पण दाखवायला सुरुवात होईल. त्यामुळं उर्वरित ज्या शेतकऱ्यांचा 2020 असो, 21 असो, 22 असो, खूप शेतकरी कमेंट करत होते की आमचं 21चं अडकले, 22चं अडकले, 23चं अडकले. तर तुमच्या स्टेटसमध्ये महत्त्वपूर्ण बदल आता पुढील अजून काही दिवसामध्ये होणार आहेत. बदल होताच या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिथे अमाऊंट दाखवायला सुरुवात होईल. तुमचा क्लेम ॲप्रूव्हल केला जाईल. ॲप्रूव्हल केल्यानंतर ती रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यावर मिळून जाणार आहे. त्यामुळे खूप शेतकरी म्हणत होते क्लेम स्टेटसमध्ये अवेटेड दाखवत आहे. तर महत्त्वाचा मुद्दा, क्लेम स्टेटस हा अवेटेड जरी दाखवत आहे, तुमचा जो पीक विमा आहे तो पीक विमा उत्पन्नावर आधारित पीक विमा आहे. त्याची उत्पन्नाची जी आकडेवारी आहे ती घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. तुम्ही वेटिंगवर आहात. तुमचा क्लेम बाद करण्यात आलेला नाही किंवा मंजूरही करण्यात आलेला नाही. त्यामुळं तुमचा कुठला तरी पुढच्या टप्प्यामध्ये जे क्लेम स्टेटसमध्ये बदल होईल त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की तुमचा क्लेम बाद झाला आहे का किंवा मंजूर करण्यात आला आहे का. त्यामुळे क्लेम स्टेटसवर कंटिन्यू राहा. तुमचा जो स्टेटसमध्ये बदल झाला आहे त्यामुळे तुमच्या स्टेटसमध्ये बदल झाला याचा अर्थ तुमच्या विमा पॉलिसीवर काम चालू आहे. तुमचं लवकरच तुमच्या मंडळाच्या उत्पन्नाची गणना केली जाईल. कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू होईल व त्याच्यानंतर स्टेटसमध्ये बदल होईल. त्यामुळे ही झालेली गोष्ट ही प्लस चांगलीच झालेली आहे. ज्यांचं स्टेटस बदल आहे त्यांच्यासाठी औत्सुक्याची गोष्ट आहे की आता पुढील स्टेटसमध्ये काय बदल होईल आणि तुम्हाला पीक विमा मिळेल का. मायनस मंडळमध्ये जर तुमचं रक्कम आलेला असेल तर तुम्हाला 100% पीक विमा मिळून जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो. ज्यांचं कमेंट अजून स्टेटस बदलेल तात्काळ कमेंट करून सांगा. पुढील आपण माहिती संपूर्ण देऊ. चॅनलवर जर नवीन असाल तर तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.